हे राजे, तुम्हास किती धन्यवाद द्यावं. जेवढं द्यावं तेवढं कमीच. पण तुझं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद यासाठी की तुम्ही शिकवलं आयुष्य कसं जगायचं. कुठल्याही गनिमांसमोर झुकायचं नाही, तर लढायचं. ते म्हणतात ना, मुळणार पण वाकणार नाही. परंतु तुमची खूप आज आठवण येते. जसं या देशामध्ये होतोय अपराध, मग स्त्री अपराध असो की भ्रष्टाचारी. तुम्ही तर शिकून गेले ना कसं जगायचं, पण तुमच्या मार्गावर कसं चालायचं ते आम्ही विसरलो. तुम्ही घेणार का जन्म परत एकदा या पावनभूमी मायभूमी तुमच्या महाराष्ट्रामध्ये? तुमची खूप गरज आहे या महाराष्ट्राला, या देशाला. रोज कुठला तरी अपराध होतो, मग ते ट्रॅफिक रूलपासून असो की मोठमोठाले अपराध होतच राहतात. मला ना मला ना या रायगडाला विचारायचं, कसा दिसतो माझा राजा, कसा बोलायचा, कसा चालायचा. देवापेक्षा तर कमी नसेलच ना? खरंच किती भाग्यवान माणसं असतील जे तुमच्या प्रजेमध्ये राहतात. परंतु या सोशल मीडियाच्या युगात तुम्हास मानाचा मुजरा करायचाच विसरलो. सर्वांना स्नॅप सेल्फी फोटो काढायचा, पण काही वेडेशिव भक्त पण आहे ज्यांना फक्त तुम्हाला बघायचं. राजे, खरंच माझ्याकडे शब्द नाही आहे की मी तुमच्यावर कविता करू. तुम्ही त्यांच्या परी आहेत. शेवटी तुम्हाला धन्यवाद म्हणायचं. धन्यवादामध्ये मला बोलायचं आहे की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय शिवराय.